नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मातृत्व हे निसर्गानेच स्त्रीला बहाल केलेली एक अनमोल अशी देणगी आहे. या क्षणांमध्ये ती खऱ्या अर्थाने आनंदित असते. तीच काय पण तिचे कुटुंबीय, तिच्या आजूबाजूच्या सर्वच मंडळी जेव्हा बालकाचा जन्म होतो तेव्हा अत्यंत आनंदित असतात. पण फक्त आनंदितच असून चालणार नाही, तर या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे गर्भावस्थेत, त्यानंतर प्रसूतीमध्ये आणि बालकाच्या जन्मानंतरही त्याची काळजी घेणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे होतं काय की गर्भावस्थेत, प्रसूतीच्या दरम्यान आणि बालकाचा जन्म झाल्यानंतर जे काही बालकाचं संगोपन आहे या विषयाच्या संदर्भात अनेक समज गैरसमज असे आहेत. पारंपरिक पद्धत आणि अत्याधुनिक पद्धत यामध्ये देखील बऱ्याच प्रमाणात गोंधळ दिसून येतो. त्यामुळे या विषयावर खास बातचीत करणं आवश्यक आहे. आणखी एका गोष्टीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आणि तो विषय म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जिथे एकीकडे जन्माचा जो दर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथे दुसरीकडे नवजात शिशूंच्या मृत्यूचं प्रमाण देखील खूप जास्त आहे आणि हा गंभीर आणि चिंतेचा असा विषय आहे. या विषयावर भारत सरकार काय काय उपाययोजना करत आहेत हे तर आपल्याला आजच्या कार्यक्रमातून जाणून घ्यायचंच आहे. पण त्याचबरोबरीने एकूणच लहान मुलांचं संगोपन, नवजात शिशूंचं संगोपन कसं केलं जावं या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणून आजचा आपला विषय आहे नवजात बालकांचे संगोपन. यावर माहिती देत आहेत डॉक्टर नंदकिशोर काबरा, ज्यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर नंदकिशोर काबरा हे नवजात शिशूमध्ये यांनी DM केलेलं आहे. ते नवजात शिशू तज्ज्ञ आहेत आणि या विषयावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक लिखाण केलेलं आहे. ते या विषयातले तज्ज्ञ आहेत. तेव्हा त्यांना चटकन बोलतं करते आणि या विषयाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत करते. विषय खरं तर अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि सखी सह्याद्री मध्ये हा विषय येणं अत्यंत आवश्यक देखील होतं असं म्हणायला हरकत नाहीये. सर, नवजात शिशूंचं जे काय बालकांचं संगोपन आहे त्या संदर्भामध्ये खरंच आपल्याकडे अनेक समज गैरसमज आहे. कारण असं आहे की आपल्याकडे पूर्वापार जी काही पद्धत होती ती आणि आता आधुनिक डॉक्टर जे काय सांगतात त्याच्यामध्ये जरा स्त्रिया गोंधळलेल्या असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा गोंधळ एकतर आपण दूर करूयात मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो नवजात शिशूच्या जन्माच्या आधी अगदी गर्भावस्थेमध्ये जो आहे ती कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी हा मला वाटतं आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम आपण मुद्दा घेऊयात. म्हणून मी सुरुवातीला त्या मुद्द्याकडे येते की गर्भावस्थेतील स्त्रीची जी काळजी घेणं आहे ते किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं. गर्भवती महिलेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मातेचं आयुष्य पण त्याच्यावरच डिपेंडंट आहे आणि जर मातेची काळजी व्यवस्थित घेतली, गर्भाचा विकास व्यवस्थित झाला तर त्याच्या शेवटी आपल्याला एक सुदृढ बालक हातात मिळेल, जे वेळेवर झालेलं आहे, ज्याचं वजन व्यवस्थित आहे, जे वेळेच्या पूर्वी झालेलं नाही आहे आणि ज्याला काही डिफेक्ट्स नाही आहेत, असं एक सुदृढ बाळ आपल्याला मिळू शकेल जर आपण गरोदर मातेची व्यवस्थित काळजी घेतली तर. खरं आहे सर, कारण मातेच्याच गर्भामध्ये ते बाळ आहे तेव्हा मातेची काळजी म्हणजे थोडक्यात त्या बाळाचीच काळजी घेणं आहे. एकदम इनडायरेक्टली आपण तसंच म्हणू शकतो. सर, आपल्याला प्रेक्षकांकडनं काही प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा आता आपण आधी वळूयात का. गर्भावस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? गर्भ ठेवण्याच्या अगोदर आपल्याला प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. हेल्थ चेकअप करून की सगळं काही व्यवस्थित आहे, काही आजार असतील तर त्याचं निर्मूलन करून घेणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर जेव्हा प्लॅन करतो किंवा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत, फोलिक ॲसिडचं सप्लिमेंटेशन चालू करणं आवश्यक आहे. जेव्हा गर्भ राहिला, जेव्हा पहिली पाळी मिस झाली आपली, ताबडतोब आपण डॉक्टरी सल्ला घेणं आवश्यक आहे, आपली नोंद करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग नियमितपणे जे फॉलोअप क्लिनिक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित जाऊन वेळोवेळी तपासणी करून चिकित्सा करून घेणं आवश्यक आहे. तर ह्या चिकित्सेमध्ये महत्त्वाचं म्हणजे की बाबा आईचं वजन व्यवस्थित आहेत का, आईला काही प्रॉब्लेम्स आहेत का, हृदयाचे किंवा फुफ्फुसाचे किंवा किडनीचे, किंवा त्यांचं काही हिमोग्लोबिन वगैरे कमी आहे का, आणि असं काही असेल तर त्यांच्या सगळ्यांची देखभाल करून त्याच्या शेवटी एक आपल्याला व्यवस्थित रिझल्ट मिळू शकेल.
खरं आहे सर. मग सर आजकाल ह्याच्यात जागृती झालेली आहे नवीन मुलींमध्ये की ते थोडंसं प्लॅनिंग करून मग गर्भ ठेवतात. तर मग त्या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन कराल की असं जर प्लॅनिंग करून थोडा विचार करून जर हे केलं तर मग सुरुवातीलाच आपण या सगळ्या संदर्भामध्ये आईच्या संदर्भामध्ये मुख्यतः आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकतो असं वाटतं का आपल्याला? होय, अगदी बरोबर. जे आरोग्य आहे आपलं तर ते फक्त शरीर ठीक असून चालू नाही, मानसिक शांतता पण आणि आपल्या जो कुटुंब आहे त्यांचा पण सपोर्ट याच्यामध्ये खूप आवश्यक आहे. खरी गोष्ट आहे सर. मग मानसिक आरोग्याचा आपण मुद्दा काढलेलाच आहे, तर स्त्रीच्या एकूण शारीरिक तब्येत जी काय आहे त्याचा मानसिक आरोग्याशी किती संबंध आहे असं आपल्याला वाटतं? अगदी निकटचा संबंध आहे, कारण यांना दोन गोष्टींना आपण कधीच सेपरेट करू शकत नाही. तर मानसिक आरोग्य जे आहे, जे आपण ज्याला हेल्थ म्हणतो किंवा जे निरोगीपण म्हणतो, तर ते फक्त म्हणजे आजार नाही असं नाही आहे. आपले मानसिक म्हणून आपलं मानसिक परिस्थिती पण एकदम निरोगी असणं खूप आवश्यक आहे. सर यासाठी साधारण आपण काय सल्ला द्याल? म्हणजे मानसिक आरोग्य आधीच आपलं व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्या स्त्रीने काय आधी पूर्वतयारी करायला हवी? आपल्याला जेव्हा ठरवलं की बाबा आपल्याला मूल हवं आहे त्यावेळेस कुटुंबामध्ये स्पेशली जे कन्सर्न लोक आहेत त्यांना इन्व्हॉल्वमेंट करून घेऊन प्रेग्नन्सी प्लॅन करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही केव्हा ठरवता की बाबा आता बाळ पाहिजे आहे तर त्याचे बऱ्याच गोष्टीवर परिणाम होणार. डे टू डे आपल्या घरामधलं काम आहे, आपला जॉब आहे, पूर्वीची जर काही मुलं असतील त्यांचा शाळेचा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून पाहिजे तर आपल्या घरामध्ये जे आजी आजोबा लोक आहेत त्यांची पण मदत घेणं आवश्यक आहे यावेळेस. बरं सर, असं म्हटलं जातं की छान संगीत ऐकायला हवं या काळामध्ये, चांगली पुस्तकं वाचायला हवे, तर त्याप्रमाणे त्या गर्भावर ते संस्कार होतात. आपलं यावरचं काय मत आहे? त्याच्यावर बरंच काही संशोधन झालेलं आहे. जसं आपण ऐकलेलं आहे की बाबा अभिमन्यूने पूर्णपणे चक्रव्यूह कसं करायचं ते आईच्या पोटात असतानाच शिकून घेतलं होतं. तसंच जर बाळाला गर्भामध्ये असताना चांगली व्यवस्थित म्युझिक ऐकवली, गर्भसंस्कार वगैरे व्यवस्थित केले तर त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो बाळाच्या आरोग्यावर पूर्ण आयुष्यभर, जन्मानंतर पण. बरोबर आहे सर. फर्स्ट डिलेव्हरी ज्यांची असते त्या मुलींसाठी विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये काही त्रास होतो किंवा थोडेसे मूड चेंज होतात, तर ते का होतात आणि त्या संदर्भामध्ये आपण काय माहिती देऊ शकतो? हे सगळं इफेक्ट जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जे केमिकल्स, हार्मोन्स आहे त्याचा इम्पॅक्ट असतो. तर ह्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपला फॅमिली सपोर्ट जो आहे, आपले जे चिकित्सक आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, ऑब्स्टेट्रिशियन आहेत, त्यांचा सल्ला वारंवार घेणे खूप मदतीचं आहे. आणि जे कुटुंब आहे आपलं ते ह्या सगळ्या आईच्या बाबतीत प्रत्येक गोष्टी बाबतीत सपोर्टिव्ह असणं पण खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा जेव्हा ज्या वेळेस मदत लागेल तेव्हा आपल्यानी त्या आईला मदतीचा हात दिला पाहिजे. खरी गोष्ट आहे सर. आणि ताणतणाव विरहित थोडंसं या काळामध्ये जगणं आवश्यक आहे, कारण त्याचा बाळावर डायरेक्ट इफेक्ट होणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सर मी आता जरा एका वेगळ्या मुद्द्याकडे येते जो महत्त्वाचा आहे, गंभीर आहे, की हल्ली नवजात शिशूंच्या मृत्यूचं प्रमाण हे आपल्याकडे वाढलेलं दिसून येतं. आपल्याकडे एकीकडे जन्मदर देखील जास्त आहे आणि त्या मानाने मग नवजात शिशूंच्या मृत्यूचं प्रमाण देखील जास्त आहे. एकूण जागतिक पातळीवरचा विचार केला तर काय चित्र आहे सर आज आपल्या भारताचं? सध्या परिस्थितीमध्ये आपल्या भारत देशामध्ये साधारण 1/3 जे मृत्यू होत आहेत पूर्ण जगामध्ये, त्याच्यापैकी आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे जे साधारण 1/3. जगामध्ये जे बाळ जन्माला येतात जेव्हा त्यांचा 1 महिना पण पूर्ण होत नाही त्याच्या अगोदर साधारण 40 लाख बाळांचा मृत्यू होऊन जातो. त्याच्यामधले 98% जे बाळं आहेत ती जी आहेत ती डेव्हलपिंग कंट्रीज, भारतासारख्या देशातली आहेत. जगामधले 20% जे जन्म आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन भारताकडून जातं आणि जे प्रिमॅच्युअर बाळ होतात त्याच्यातलं 23% कॉन्ट्रीब्युशन भारतामधून जातं. आणि जे मृत्यूची कॉमन कारणं आहेत पहिल्या महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये एक आहे की संसर्ग, दुसरं झालं तेव्हा बाळ व्यवस्थित रडलं नाही किंवा श्वास घेतला नाही किंवा काही इंजुरी झालेली, त्याला इजा झालेली आहे, किंवा तिसरा ही आहे की बाबा ते बाळ वेळेच्या पूर्वी झालेलं आहे, पूर्ण दिवस भरलेले नाही आहेत. आणि हे साधारणपणे 85% ह्या सगळ्या गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन येतं डेथ्समध्ये, मृत्यूमध्ये. आणि हे प्रत्येक हे जे 3 महत्त्वाची कारणं आहेत त्याला आपण प्रतिबंध घालू शकतो जर व्यवस्थित उपाय केले, प्रयत्न केले तर.
खरी गोष्ट आहे. सर, आपण आता जी माहिती देत होतात ना, मला असा एक मुद्दा मनात आला की भारतासारख्या देशामध्ये जिथे आदिवासी समाज किंवा खेड्यापाड्यातला जो दूरगामी राहणारा असा समाज आहे, शहरापासून दूर राहणारा, असा फार मोठ्या प्रमाणात आहे. मग इथे ज्ञानाचा अभाव आहे, अज्ञान आहे, म्हणून अशा प्रकारचे मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे असं आपल्याला वाटतं का? आपलं काय या बाबतीत काय ऑब्झर्वेशन आहे? आपल्याला जसं शहरामध्ये तर सरकारी रुग्णालय आहेत, म्युनिसिपल रुग्णालय आहेत, प्रायव्हेट रुग्णालय आहेत, पण जे आपले प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, फर्स्ट रेफरल युनिट्स आहेत, त्यांचं डेव्हलपमेंट करणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी असल्या तरी पण जे प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचे स्टाफ लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, ते पोहोचू शकत नाही. तर आपल्या बऱ्याच डिलिव्हरीच्या घरीच होतात. तर जे दाई लोक आहेत, जे ट्रॅडिशनल दाई ज्यांना म्हणतो, त्यांना आपल्याला शिक्षण देणं खूप आवश्यक आहे. त्यांना जर आपण सुशिक्षित केलं तर जे काम करतायत ते अजून चांगल्या रीतीने करू शकतील. आणि आपण जे हे जिथे रीच टर्न रीच म्हणजे जिथे आपण पोहोचलो नाही शकलेलो तिथे आपण पोहोचू शकू. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला न्यूनेटल जो डेथ आहे, लहान मुलांचं जे मृत्यूचं प्रमाण आहे, ते बऱ्याच प्रमाणात आपण कमी करू शकू. अच्छा सर, आपल्याशी एक डॉक्टर संवाद साधू इच्छित आहेत. ते काय म्हणतात आपण जरा ते बघूयात का? चालेल. जो बच्चे जन्म से पहले जन्म हो जाते हैं, जनरली उनका समय नहीं होता है जन्म होने का. वो जन्म होने के बाद सांस लेने में बहुत तकलीफ होता है. कभी किसी बच्चे को वेंटिलेटर की ज़रूरत होते हैं, किसी को CPAP डाला जाता है. उनका खाने का प्रॉब्लम रहता है, उनको बाहर से ग्लूकोज दिया जाता है या ट्यूब से खाना दिया जाता है. जो बच्चे ठीक से रोते नहीं हैं, उनका बॉडी में ब्लड सर्कुलेशन कम रहता है, बॉडी में सारे सारे ऑर्गन को जैसे ठीक से ऑक्सीजन ग्लूकोज वगैरह जाते नहीं हैं, उनको लाके यहाँ पर ट्रीटमेंट करवाया जाता है. एंड मदर को यहाँ पर सिखाया जाता है कि कैसे बच्चे को फीडिंग करवाना है और कैसे बच्चे का केयर लेना है. सर, मला असं वाटतं त्यांनी प्रीमॅच्युअर बेबीच्या संदर्भामध्ये थोडी माहिती दिलेली आहे. त्या विषयाकडे आपण येणारच आहोत सर. त्या विषयावर आपण घेऊया, त्या विषयासंदर्भात माहिती घेऊयात. पण तत्पूर्वी आपण ज्या विषयावर चर्चा करत होतो ना की जे नवजात शिशूंचं मृत्यूचं प्रमाण आहे, हा जो गंभीर विषय आहे सर, या संदर्भामध्ये भारत सरकारने काही पावलं उचललेली आहेत का? त्याविषयी आधी माहिती द्या. भारत सरकार कठीणपणे बऱ्याच गोष्टीवर प्रयत्न करत आहेत. सध्या आपला जो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे एका वर्षाच्या अगोदरच्या बाळाचं मृत्यूचं प्रमाण दर 1042 आहे. सध्या आपल्याला ते 2015 पर्यंत 28 पर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये जे न्यूबॉर्न डेथ आहे म्हणजे नवजात शिशू जो 28 दिवसाचा अगोदरचं बाळ आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन 31 डेथ 1000 मध्ये आहे. तर आपण जर ह्या न्यूबॉर्न बेबीवर व्यवस्थित काम केलं आणि ह्यांचे जे मृत्यूचे कारण आहेत त्याच्यावर जर आपण काम केलं तर आपण बऱ्याच प्रमाणामध्ये आपला 1 वर्षाच्या अगोदरच्या बाळाचं मृत्यूचं प्रमाण कमी करू शकतो. ह्याच्यासाठी भारत सरकार बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहेत. जगातल्या साधारण 1/3 मृत्यू जे एका नवजात शिशूची होतात ती भारतामध्ये होतात. तर घरच्या घरी जे बाळांची काळजी घेत आहेत त्यांच्यासाठी घरच्या घरी न्यूबॉर्न बेबीची काळजी घेण्याचं प्रोग्राम होम बेस्ड न्यूबॉर्न केअर म्हटलं जातं त्याला. दुसरं आहे की जिथे जिथे सुविधा आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, तिथे न्यूबॉर्न बेबीचे केअर, त्याला फॅसिलिटी बेस्ड न्यूबॉर्न केअर असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर भारत सरकारने एक नवजात सर्व सुरक्षा कार्यक्रम पण चालू केलेला आहे. आता बरेच लोक राजीव गांधी आरोग्यदायी योजनेबद्दल सगळ्यांना माहिती आहे. तर तो एक नवीन प्रोग्राम आपल्या भारत देशामध्ये चालू झालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य शहरी योजना, ह्या दोन प्रोग्रामचं, ह्या दोन संकल्पनांचं महत्त्वाचं हे आहे की बाबा आई जी आहे प्रसूतीच्या अगोदर, प्रसूतीच्या वेळेस, प्रसूतीच्या नंतर, त्याच्यानंतर बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत, 5 वर्षाचं होईपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. आता ह्याच्याच मध्येच जननी सर्व सुरक्षा कार्यक्रम म्हणून पण एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आपल्या आपल्या परीने खूप प्रयत्न करतात की साधारण आईच्या प्रसूतीच्या वेळेस त्यांना फायनान्शियल म्हणजे आर्थिक मदत पण केली जाते. बाळाच्यासाठी जे लसी पुरवल्या जातात ते भारत सरकार
पूर्णपणे मोफतपणे पुरवत आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणतो. आणि त्याच्यानंतर FIMNC आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये की बाबा आई, बालक आणि 5 वर्षाचं होईपर्यंत बाळ ह्यांची कॉम्प्रिहेन्सिव्हली काळजी घेतली जाते. आता सध्या भारत देशामध्ये एव्हरी न्यूबॉर्न केअर म्हणून प्लॅन लॉन्च केला झाला आहे. तर आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतंय की साधारण जे बाळाचे मृत्यू होतात एका वर्षामध्ये, त्याच्यामध्ये 44% जगभरामध्ये कॉन्ट्रीब्युशन नवजात शिशूच आहे. आणि त्याच्यामध्ये जे वेळेच्या पूर्वी होणारी बाळ, त्यांना असणारा संसर्ग, किंवा झालं तेव्हा ते रडत नाही किंवा श्वास घेतलं नाही. तर आपण जेव्हा बाळाचं प्रसूती होणार आहे तेव्हा जर एक नवजात चिकित्सक किंवा लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर जर डिलिव्हरीच्या वेळेस जर उपलब्ध असतील तर आपल्याला बरीच मदत होऊ शकते. अच्छा सर, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, त्याविषयी अधिक माहिती घेणारच आहोत आपण. पण तत्पूर्वी मला असं विचारायचं की जेव्हा आता आपण हा रेशो सांगता आहात नवजात शिशूंच्या मृत्यूचा, पुन्हा एकदा मला जरा गर्भावस्थेकडे यायचं आहे सर, की मग शेवटी हा प्रश्न तिथेच येतो की गर्भावस्थेच्या काळामध्ये स्त्रीने घेतलेली जी काळजी आहे त्या संदर्भामध्ये मग स्त्रीचा आहार कसा असायला हवा, तिने व्यायाम काय काय करायला हवे, थोडक्यात जरा ती माहिती आधी देता येऊ शकते का? अगदी उत्तम प्रश्न विचारलात आपण. शेवटी आपण जे काही सुरुवातीला प्रयत्न करणार आणि त्याचाच आपल्याला रिझल्ट मिळणार. तर जे आईचं जेवण आहे ते बॅलन्स्ड असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये समजा आपण जे खातो की बाबा वरण आहे, भात आहे, भाजी आहे, पोळी आहे, चौफेर आहार असला पाहिजे. काळजी जी आहे ती सुरुवात चालू होणार की बाबा प्रेग्नन्सी जेव्हा प्रसूती प्लॅन करत आहे त्याच्या अगोदरपासून, गरोदरपणाच्या अगोदरपासून, गरोदरपणामध्ये, त्याच्यानंतर गरोदर असताना काही नवीन गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित झाले तर आपण प्रॉपरली त्याला रेफरल सेंटरला पाठवून देणे. प्रसूतीच्या वेळेस प्रसूती जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत जिथे व्यवस्थित प्रसूतीसाठी सुविधा उपलब्ध आहेत अशा रुग्णालयामध्ये प्रसूती करणे. प्रसूतीच्या वेळेस निष्णात चिकित्सक जे बाळाची काळजी घेऊ शकतात त्यांची उपस्थिती असणं आवश्यक आहे. आता तुमचा प्रश्न होता की योगा किंवा काही व्यायामाच्या संदर्भात, त्या संदर्भामध्ये माहिती घेऊयात सर. तत्पूर्वी थोडं थांबवते तुम्हाला, प्रेक्षकांचा आपल्याला प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा आधी वळूयात. गर्भावस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागते का? सर, या सखीच्या प्रश्नाला आपण उत्तर द्याच आणि त्यामध्येच पुन्हा जो व्यायामाचा मुद्दा आहे तोही आम्हाला उलगडून सांगा, कारण सुरुवातीचा जो काळ आहे अगदी, तर त्या काळामध्ये जास्त स्त्रीने काळजी घेणं आवश्यक आहे का, काय वाटतं आपल्याला? एकदम बरोबर प्रश्न विचारला. पहिले जे 3 महिने, पहिली तिमाही जी आहे ती एकदम महत्वाची आहे. या काळामध्ये बाळाची एक शरीराचे अवयव तयार असतात, खूप नाजूक असतात. तर ह्या वेळेमध्ये आपण व्यवस्थित खाणं पिणं आवश्यक आहे, व्यवस्थित आराम करणं आवश्यक आहे, नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. आयर्नच्या गोळ्या, फोलिक ॲसिडच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या घेणं पण आवश्यक आहे. डॉक्टरी सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं ह्या वेळेस घेतली नाही पाहिजेत, कारण ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्या बाळावर पडणार, एम्ब्रिओवर पडणार. तर हा पिरियड एकदम क्रिटिकल पिरियड आहे, महत्वाचा पिरियड आहे आणि याच्यामध्ये जेवढी चांगली आपण काळजी घेऊ शकू तेवढं आपण सुदृढ बाळक आपल्या हाती शेवटी लागेल. बरोबर आहे सर. व्यायामाचा जो मुद्दा आहे तो या सुरुवातीच्या काळात कसा करायला हवा किंवा एकूणच पूर्ण या कालावधीमध्ये कशा पद्धतीने विचार करायला हवा? हे जे व्यायाम आहेत, योगा आहेत, कसरत आहेत, कवायत आहेत, जोपर्यंत आपल्या शरीराला झेपेल ते डॉक्टरी सल्ल्याने करणं आवश्यक आहे. पर्टिक्युलरली म्हणजे विशेष महत्व म्हणजे आपल्या पोटाचे व्यायाम आणि पाठीचे व्यायाम त्यांना मजबूत ठेवणं खूप आवश्यक आहे. खरंय सर. आपण ज्या मुद्द्यावर आधी बोलत होतो, मी थोडासा आपल्याला विषयांतर केला, कारण ह्या मुद्द्याला लक्षात घेतल्यानंतर असं वाटलं की शेवटी कुठेतरी स्त्रीने आधी काळजी घेणं आवश्यक आहे, तेव्हा आपण हे मुद्दे टाळू शकतो. जे नवजात शिशूच्या मृत्यूचं जे प्रमाण आहे ते जर टाळायचं असेल तर ह्या पूर्व काळजी घेणं स्त्रीसाठी फारच आवश्यक आहे असं वाटतं. सर, आपण सरकारी योजना ज्या काही सांगत होतात त्याच्यातही थोडंसं पुढे जाते आणि असं विचारते की मग ह्या स्त्रियांना आधीच प्रशिक्षण देण्यासाठी काही सरकारी योजना आहे का?
आतापर्यंत आपल्याकडे असं काही झालेलं नाहीये, पण आता विशेष प्रयत्न घेतले जात आहेत की ज्या प्रसूती प्लॅन करत आहेत माता, त्यांना आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे. त्याच्यानंतर ज्या मुली आहेत, लग्न होणार वगैरे आहे, त्यांचं पण फॅमिली प्लॅनिंगचं काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. बरोबर आहे सर. आता जरा पुढच्या मुद्द्यावर येते मी, की बऱ्याचदा प्री मॅच्युअर डिलिव्हरी, आपल्याकडे एका डॉक्टरांनी आता आपल्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तो विषय हातात घेतला होता त्यांनी, की प्री मॅच्युअर डिलिव्हरी जी आहे हा पण एक गंभीर समस्या आहे सर आपल्या देशातली. तर त्या संदर्भामध्ये काय सांगता येतं, नेमकं प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे काय, थोडंसं उलगडून सांगता येऊ शकेल का? मनुष्याची प्रेग्नन्सी, ह्युमन प्रेग्नन्सी ही पूर्ण दिवस म्हणजे 40 आठवड्याची असते, 9 महिने आणि 7 दिवस. जी बाळ 37 आठवड्याच्या अगोदर जन्माला येतात त्यांना आपण प्रीमॅच्युअर, प्रीटर्म किंवा वेळेच्या पूर्वी झालेली बाळ असं म्हणतो. तर जगामध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याचं प्रमाण, वेळेच्या पूर्वी होण्याचं प्रमाण साधारण 5 ते 10% आहे. आपल्याकडे जे आहे तर हेचं प्रमाण जे आहे ते साधारण 13 ते 14% आहे. सध्या मागच्या काही वर्षामध्ये हे वेळेच्या पूर्वी होणाऱ्या बाळकाचं प्रमाण वाढलेलं आहे. जगामध्ये जेवढी वेळेच्या पूर्वी बाळ होतात त्याच्यापैकी 23% बाळ, म्हणजे साधारण 4 बाळापैकी 1 बाळ आपल्या भारत देशामध्येच जन्माला येतात. तर हा एक खूप गंभीर आणि कठीण आणि बिकट अशी प्रश्न आहे आपल्यासाठी, आणि याच्यामध्ये सगळ्यांचा कलेक्टिव्ह एफर्ट लागणे खूप आवश्यक आहे. बरोबर आहे सर, अगदी खरं आहे. एक मुद्दा असा आहे सर याच्यामध्ये, की वेळेच्या आधी बाळ होणार आहे किंवा प्रसूती होणार आहे, हे त्या तज्ञांना कसं कळतं, म्हणजे लक्षणं काय आहेत मला म्हणायचं? आपण त्याला रिस्क फॅक्टर अप्रोच म्हणजे काही लक्षणं जर दिसून आली आईमध्ये तर आपण त्या गोष्टीसाठी स्पेशल अटेन्शन देतो. जर आईचं वय 20 वर्षाच्या कमी आहे, आईचं वय 40 वर्षाच्या जास्त आहे, त्यांची उंची कमी आहे, त्यांचं वेट गेन व्यवस्थित नाही, त्यांना काही हृदयाचे, फुफ्फुसाचे आजार आहेत किंवा किडनीचे आजार आहेत, किंवा त्यांना काही गर्भपिशवीच्या डेव्हलपमेंटमध्ये अबनॉर्मलिटीज आहेत, किंवा पूर्वी एखादं प्रीमॅच्युअर बाळ झालेलं आहे, किंवा त्या ठिकाणी काही इन्फेक्शन वगैरे आहे, संसर्ग आहे, तर अशा मातांना आपल्याला वाटतं की बाबा ह्यांना वेळेच्या पूर्वी बाळ होऊ शकतील, तर त्यांना विशेष लक्ष देणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे सर. आपल्याला प्रेक्षकांकडनं काय प्रश्न आलेला आहे तिकडे जरा आता आधी वळूयात. गर्भावस्थेमध्ये वारंवार सोनोग्राफी करणं योग्य आहे का? बाळाची काळजी घेताना स्त्रियांना प्रामुख्याने गर्भावस्थेतले जे प्रश्न आहेत ते खूप भेडसावत आहेत सर. त्यांच्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सोनोग्राफी खूप केल्या जाते हल्ली वारंवार, किती योग्य आहे असं आपल्याला वाटतं? अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी साधारण 1970 पासून वापरल्या जातं आणि त्याच्यामध्ये काही नुकसान वगैरे काही नाहीये. पण असं नाही की बाबा आपल्याकडे सोनोग्राफी यामधून आपण रोज जाऊन करून घ्या. तर सर्वसाधारणपणे जेव्हा असं कळतं की बाबा आपण गरोदर आहोत तेव्हा एक डेटिंग स्कॅन म्हणजे बघण्यासाठी की बाबा खरोच गरोदर आहे का हा केला जातो. त्याच्यानंतर एक 12 ते 18 आठवड्यामध्ये हाय रिस्क स्कॅन म्हणतात त्याला, की बाबा बाळाचे सगळे अवयव व्यवस्थित आहेत का, ब्रेन व्यवस्थित आहे का, हार्ट व्यवस्थित आहे का, किडनी व्यवस्थित आहे का, बोन्स व्यवस्थित आहेत का, आतडीमध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे का, हे बघितलं जातं. ह्या 2 सोनोग्राफीज एकदम आवश्यकता आहे. पण जर चिकित्सा करताना असं काही वाटलं की बाबा बाळाची वाढ व्यवस्थित होत नाहीये किंवा पाणी कमी झालेलं आहे गर्भपिशवीमधलं किंवा नवीन काही गुंतागुंतीचे प्रश्न तयार झालेले आहेत, तर मग ह्या सोनोग्राफी ज्या आहेत त्या वारंवार करायला लागतात. एखाद्या वेळेस जर बाळाची वाढ पोटामध्ये व्यवस्थित होत नसेल तर ते सोनोग्राफी आणि डॉपलर साधारण 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याभराने केलं जातं, की मग त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला जातो की बाबा हे बाळ आईच्या पोटामध्ये ठीक राहील किंवा त्याला बाहेर काढून आपण त्याला अपॉर्च्युनिटी चान्स द्यायला पाहिजे, त्याचं सर्वायवल बाहेर ठीक राहील का. पण ओव्हरऑल नॉर्मल प्रेग्नन्सीसाठी ह्या ज्या 2 सोनोग्राफी मी सांगितल्या तेवढ्या भरपूर आहेत. खरंय. म्हणजे जर अजून सोनोग्राफी करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि तज्ज्ञांचा जर सल्ला असेल आणि त्यांचं जर म्हणणं असेल की सोनोग्राफी करण्याची गरज आहे तरच केल्या जावी असं आपण या निमित्ताने प्रेक्षकांना सांगतोय. सर, आपण या प्रश्नाच्या पूर्वी प्रीमॅच्युअर बेबीच्या संदर्भामध्ये बोलत होतो. त्या मुद्द्याला धरून मला प्रश्न असा विचारायचा आहे की जर फर्स्ट डिलिव्हरी प्रीमॅच्युअर झाली
तर मग दुसऱ्यांदा पण दुसरी डिलेव्हरी पण प्रीमॅच्युअर होऊ शकते का? त्याचे चान्सेस किती आहेत? काय आपल्याला सांगता येऊ शकतं ते? जसं आपण सुरुवातीला बघितलं की सर्वसाधारण वेळेच्या पूर्वी प्रसूती होण्याचं प्रमाण 10 ते 15% आहे. पण जर एक बाळ वेळेच्या पूर्वी झालं तर पुढच्या वेळेस ते प्रमाण साधारण 25% जातं. तर अशा मातांना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अशा मातांनी जे वेळेच्या पूर्वी होणाऱ्या बाळाच्यासाठी जे प्रसूतीसाठीचं जे विशेष चिकित्सालय असतं त्याच्यामध्ये नोंदणी करून वेळेच्या वेळी तपास करून घेणे, वेळेच्या वेळी औषधोपचार करून घेणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे फर्स्ट डिलेव्हरी जर प्रीमॅच्युअर झालेली असेल तर सेकंड डिलेव्हरीला जास्त काळजी घेणं आवश्यक आहे असं आपण आता सांगूया तिथे. सर, आपल्याला प्रेक्षकांकडनं पुन्हा प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा वळूया. नवजात शिशूच्या स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी? आपण सध्या गर्भावस्थेच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. आपण त्या मुद्द्याकडे येणारच आहोत की शिशूच्या जन्मानंतर किंवा नवजात शिशूच्या एकूणच आरोग्याची काळजी आपण कशी घ्यावी. तत्पूर्वी या सखीला आपण थोडक्यात काहीतरी उत्तर देऊयात सर. अगदी उत्तम प्रश्न विचारलाय. स्वच्छता बाळाच्यासाठी नाही, बाकी आपल्यासाठी पण खूप महत्वाची आहे. बाळांना ज्या लोकांना गरज आहे त्यांनीच हात लावायचा, जसं आई आहे किंवा आजी आहे. हात लावण्याच्या अगोदर साबणाने हात व्यवस्थित धुणे खूप आवश्यक आहे. कुणाला सर्दी असेल, खोकला असेल, काही आजार असेल तर त्यांना ह्या बाळापासून दूर ठेवल्या जावा. बरोबर. बाळाला बारसं आपण जेव्हा करतो, नाव ठेवतो किंवा काही असे प्रोग्राम करतो त्यावेळेस जर कुणी आजारी वगैरे असेल, जास्त गर्दी नाही केली पाहिजे. त्यावेळेस बाळाची जी कपडे वापरतो ती आपण पण स्वच्छ ठेवली पाहिजेत. बाळाला जे आपण ज्या ठिकाणी झोपवतो ते पण स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. बाळाला जे फीडिंग वगैरे दिलं जातं 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर आईचं दूध सोडून वरचं, तिथे पण आपल्याला साफसफाईची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मग बाळाला ते डायरिया, लूज मोशन, वॉमिटिंग हे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहणार. बरोबर आहे सर. या प्रत्येक मुद्द्यावर मला सविस्तर आपल्याकडनं माहिती हवी, कारण फीडिंगचा संदर्भ असेल किंवा स्वच्छतेच्या संदर्भात असेल, आपण त्याच्यावर सविस्तर माहिती घेऊयात. पण तत्पूर्वी आपल्याशी डॉक्टर संवाद साधू इच्छित आहेत. काय म्हणतात बघूयात. न्यूबॉर्न बेबीज़ को NICU में ज़रूरत तो पड़ती ही है स्पेशल केयर की. NICU के बाद भी उनका केयर करना बहुत ज़रूरी होता है. छोटे बच्चों का ग्रोथ, न्यूट्रिशन, डेवलपमेंट फॉलोअप बहुत ज़रूरी होता है ताकि उनका डेवलपमेंट बराबर हो. स्पेशली जो बच्चे घर से जो जल्दी डिस्चार्ज होते हैं उनके अंदर जॉन्डिस के लिए ऑब्ज़र्व करना बहुत ज़रूरी होता है. जॉन्डिस न्यूबॉर्न में जो होता है एडल्ट जॉन्डिस से अलग होता है. उनको ऐसा फोटोथेरेपी की ज़रूरत पड़ती है. अगर ये बराबर से ट्रीट नहीं किया गया तो दिमाग के ऊपर एंड डेवलपमेंट पे काफ़ी असर पड़ सकता है. तो न्यूबॉर्न केयर स्टार्ट होता है बर्थ से. सम चिल्ड्रन मे रिक्वायर इंटेंसिव केयर बट मेजॉरिटी विल नॉट रिक्वायर इंटेंसिव केयर. बट उनको एक्स्ट्रा केयर की ज़रूरत होती है जो घर पे प्रोवाइड करना बहुत ज़रूरी होता है. सर, या डॉक्टरांनी जे आता सांगितलं की घरी पण अशा पद्धतीने एक्स्ट्रा केअर घेणं आवश्यक आहे, कशा पद्धतीने घेऊ शकतो सर आम्ही घरी ही केअर? सर्वसाधारणपणे जसं बाळ जे आहे, जसं मी सांगितलं पूर्वी की बाबा हाताळणारी जे बाळाला हाताळणारी लोक आहेत ती लिमिटेड. आई आहे, आईची आई आहे जी साधारणपणे मदत करते किंवा बाळाचे वडील आहेत ते मदत करतात. त्या सर्वांनी साफसफाईची काळजी घेणं आवश्यक आहे, नंबर 1. दुसरा, बाळाला गरम ठेवणं, उबदार परिस्थितीमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे. तर सर्वसाधारण जर ॲज अ ग्रोनअप मी 1 लेअर कपड्यामध्ये कम्फर्टेबल आहे तर बाळासाठी आपल्याला 2 लागत असेल तर बाळाला 3. तर त्याला उष्ण गरम ठेवणं खूप आवश्यक आहे. उबदार असं ते असलं पाहिजे. बाळाच्या डोळ्याची साफसफाई ठेवणं आवश्यक आहे. बाळाने लघवी केली, संडास केली त्यावेळेस त्याची साफसफाई ठेवणं आवश्यक आहे. त्याच्या चमडीची काळजी घेणं, स्किनची काळजी घेणं पण खूप आवश्यक आहे. आणि सर्वसाधारणपणे बाळाला प्रदूषित हवेमध्ये वगैरे घेऊन जाणं टाळणं खूप आवश्यक आहे. खरंय सर. या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी थांबणार आहोत छोट्याशा विश्रांतीसाठी.
नमस्कार. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आमचा हॅलो डॉक्टर हा देखील कार्यक्रम वैद्यकीय तज्ज्ञ येतात आणि त्यामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये अनेक महत्त्वपूर्ण माहिती पुरवत असतात. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीमध्ये देखील आपण असाच विषय घेऊन आलेलो आहोत. नवजात बालकांचं संगोपन कसं करायचं आहे यावर माहिती देत आहेत डॉक्टर नंदकिशोर काबरा. सर, आपल्याला ब्रेकला जाण्यापूर्वी आपण जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये नवजात बालकांचं कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे, आपल्याला सखींनी प्रश्न विचारला कशा पद्धतीने आम्ही हाताळलं पाहिजे. आपण छान मुद्दा सांगितलात ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी की आपल्या घरातली जरी मंडळी असली तरी सगळ्याच मंडळींनी सतत त्या बाळाला हाताळणं गरजेचं नाही आहे. काही ठराविक मंडळींनी आणि तेही हाताची स्वच्छता ठेवून मग त्या बाळाला हातात घेणं आवश्यक आहे. उबदार बाळाला ठेवायला हवं, त्यांना कपड्यात गुंढाळायला हवं, असे आपण चांगले मुद्दे सांगितलेत. जर फॅन आणि AC असेल तर त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? किती फॅनच्या खाली बाळाला ठेवणं किंवा AC मध्ये सतत ठेवणं योग्य आहे का? काय त्या संदर्भामध्ये काय माहिती देता येऊ शकते? सर्वसाधारणपणे घराचं जे तापमान आहे ते साधारण 28 ते 30 डिग्री जर असेल तर ते बाळाच्यासाठी एकदम योग्य आहे. जिथे आपल्याला ॲज अ अडल्ट थोडं थोडं चेहऱ्यावर स्वेटिंग येत आहे तर ते टेम्परेचर बाळासाठी खूप चांगलं आहे. डायरेक्टली फॅनमध्ये बाळाला ठेवलं जाऊ नये आणि जर ठेवलं तरी फॅनची स्पीड जी आहे ते लो स्पीड 2 किंवा 3 त्याच्यापेक्षा जास्त ठेवायला नको. कारण नाहीतर मग नाक ड्राय होऊन बंद होऊन जाते आणि बाळाला श्वासाला त्रास होतो. AC जर लावलं तर आपण जसं ऑफिसमध्ये 18-20 डिग्री लावून बसतो तसं नको. टेम्परेचर जे आहे, तापमान जे आहे ते साधारण 27-28 डिग्री असं सेट करून ठेवणं आवश्यक आहे घरामध्ये जर आपण AC लावलं तर. पण AC लावलं तर बाळाचं तापमान कमी होत नाही आहे ना, ह्याची पण काळजी घेणं आवश्यक आहे. त्याला व्यवस्थित कपड्यामध्ये गुंडाळून ठेवणं आवश्यक आहे. त्याला जी सुती कपडे घातले त्याच्यावर आपण एक फ्लॅनलच्या कपड्यानी किंवा टॉवेलनी व्यवस्थित लपेटून जर ठेवलं तर मग त्याचं तापमान कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. अच्छा सर, मग आपण जे कपड्यांनी गुंडाळून ठेवण्याचं सांगितलं, अनेक ठिकाणी मी बघितलंय की रूम हीटर लावलं जातं, ते किती योग्य आहे सर? जर वातावरण खूप थंड असेल आणि हिवाळ्याचे दिवस असतील जेव्हा तापमान आपलं 14 डिग्री 18 डिग्री 16 डिग्री असं चाललं आहे त्यावेळेस आपल्याला रूम हीटर लावणं आवश्यक आहे बाळाच्यासाठी. सर्वसाधारणपणे आपल्याला हे ठरवायचं की जे तापमान आहे बाळाच्या रूममध्ये ते आपण 28 डिग्रीच्या आसपास सेट करणं आवश्यक आहे. ठीक आहे सर, आपल्याला प्रेक्षकांकडनं प्रश्न आलेला आहे, तिकडे जर आधी वळूयात. नवजात शिशूचे वजन कमी असेल तर काय काळजी घ्यावी? कमी वजनाचं बाळ हा देखील एक प्रश्न आहे सर, काय काळजी घ्यायला पाहिजे अशा वेळेस? कमी वजनाचं बाळ म्हणजे सर्वसाधारणपणे जे बाळ 2.5 किलोच्या कमी असतं त्याला आपण लो बर्थ वेट कमी वजनाचं बाळ असं म्हणतो. हे कमी वजनाची बाळ असण्याची 2 कारणं आहेत. एक तर जर बाळ वेळेच्या पूर्वी झालं तर ते वजनाने कमी असणार, ज्याचं वेळेच्या पूर्वी झालेलं बाळ आहे, प्रीमॅच्युअर बाळ आहे, प्रीटर्म बाळ आहे. दुसरं हे की बाबा बाळाची वाढ पोटामध्ये जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही, काही कारणाने बाळाला आईकडून न्यूट्रिशन प्लासेंटा वारच्या द्वारे मिळालेलं नाही आहे. अशी जी बाळ आहेत त्यांना प्रसूतीनंतर विशेष काळजी घेणं खूप आवश्यक आहे. अशा बाळांना वेळेच्या वेळी दूध देणं आवश्यक आहे, कारण त्यांचं साखरेचं प्रमाण कमी व्हायला नको. त्यांना गरम ठेवणं आवश्यक आहे. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते तर त्यांना संसर्ग होण्याची भीती खूप असते, म्हणून स्वच्छतेची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कावीळ नॉर्मल बाळापेक्षा ह्या मुलांना जास्त प्रमाणात होतो, तर 3ऱ्या-4थीशी असं काविळाची लक्षणं दिसत असेल तर निष्णात लोकांचा सल्ला घेऊन पाहिजे तर त्याला फोटोथेरपी म्हणजे स्पेशल लाईटमध्ये ठेवून ट्रीटमेंट करून घेणं आवश्यक आहे. अशा बाळांना पुढे चालून डेव्हलपमेंटमध्ये पुढचा जो प्रोग्रेस आहे त्यांचा त्याच्यामध्ये पण ऐकायला, दिसायला, इंटेलिजन्समध्ये किंवा हातापायाच्या ताकदीमध्ये पण कमीपणा येऊ शकतो. तर ही बाळं जी आहेत यांना आपण विशेष चिकित्सा फॉलोअप क्लिनिकमध्ये त्यांचं रेग्युलर चेकअप करणं आवश्यक आहे. आणि यदा कदाचित काही प्रॉब्लेम जर समजून आला तर त्यावेळेस त्यांना वेळेच्या वेळी हेल्प करून त्याचं जे बेस्ट काही पोटेन्शियल असेल तिथपर्यंत आपण त्यांना पोहोचू शकू. अच्छा, मग हे असे वजनाने कमी असणाऱ्या बाळांच्या संदर्भात फिडिंगच्या संदर्भात काही विशेष माहिती देता येऊ शकते का सर?
जे बाळ जर साधारण 33 किंवा 34 आठवड्याच्या वर झालेलं असेल तर ते तोंडाने दूध पिऊ शकतात. पण जर 33 किंवा 34 आठवड्याच्या कमी बाळ असतील तर त्यांना मग आपल्याला सुरुवातीला पाईपनी फिडिंग द्यायला लागेल, किंवा जर श्वासाचा त्रास असेल आणि पाईपनी फीड देऊ शकत नसेल तर मग त्याला सलाईन लावून ग्लुकोज, प्रोटीन, लिपिड्स या सगळ्या गोष्टी आपल्याला इंट्राव्हेनसली नसेच्या द्वारे द्यायला लागतील. अच्छा सर, हे वजनाने कमी जे बालक होतात त्याचा संदर्भ कुठेतरी गर्भावस्थेत स्त्रियांना जे काही कॅल्शियम्स, विटॅमिन्स वगैरे गोळ्या दिल्या जातात त्याच्याशी असतो का? फक्त कॅल्शियम विटॅमिनशी नाही, पण थोडंफार कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यापासून. पण महत्त्वाचं म्हणजे की आईचं वय कमी असेल, 20च्या कमी, आईचं वय 40 वर्षाच्या जास्त असेल, आईची उंची कमी असेल, आईची स्वतः आजारी असेल किंवा श्वसनाचा त्रास आहे, हृदयाचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, किंवा काही संसर्ग आहे किंवा मलेरिया झालेला आहे, तर आईच्या तब्येतीचा डायरेक्ट बाळाशी निगडीत संदर्भ आहे. तर आईला जर असं डिटेक्ट झालं की काही आजार आहे, प्रॉब्लेम आहे, त्याची वेळेच्या वेळी जर आपण काळजी घेतली तर आपण ते शेवटी सुदृढ आणि एक निरोगी बाळ आईच्या हाती आपण सुपूर्द करू शकू. खरंय सर, हे कमी वजनाचं जे बाळ आहे त्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा केली. आपण मगाशी प्रीमॅच्युअर बेबीच्या संदर्भामध्ये जी चर्चा करत होतो त्यातला एक मला आणखी मुद्दा इथे पुन्हा विचारावासा वाटतो आपल्याला, की बरेच गैरसमज असतात. आपल्याकडे बोललं जातं सर की 7व्या महिन्यातलं बाळ जगत नाही आणि 7व्या महिन्यातलं बाळ जगतं आणि 8व्या महिन्यातलं बाळ जगत नाही वगैरे, असे अनेक गैरसमज. आपण काय सांगू शकता त्याविषयी? सर्वसाधारणपणे हा जो गैरसमज आहे हा महाराष्ट्रात खूपच प्रादुर्भाव आहे याचा. बरोबर. तर जेवढं जास्त आठवड्याचं बाळ होईल तेवढी त्याची चान्सेस आहेत की ते व्यवस्थित होऊन जाईल. बरोबर. तर 7व्या महिन्यात जी बाळ होतात त्यांचं जगण्याचं प्रमाण 8व्या बाळात जे बाळ होतात त्यांच्यापेक्षा कमी आहे. आणि हा गैरसमज आपण विशेषपणे दूर करणं खूप खूप आवश्यक आहे. खरं आहे सर. अशा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे असं कळल्यानंतर काही विशिष्ट इंजेक्शन्सच्या माध्यमातून आपण आईवर इलाज करू शकतो का? खूप उत्तम प्रश्न विचारलात आपण. काही त्यावर अशा पद्धतीने स्टेरॉइड्स वगैरे आहेत का? 1972 मध्ये न्यूझीलंडमध्ये ह्याच्यावर संशोधन झालं होतं आणि त्यांनी असं आढळून आलं त्यांना की जेव्हा बाळ 24 ते 34 आठवड्यामध्ये प्रसूतीमध्ये जात आहे आई, तर त्यावेळेस जर हे डेक्सामेथाझोन किंवा बेटामेथाझोन ही जी स्टिरॉइडची इंजेक्शन आहेत ती जर आपण आईला दिली, ज्याची किंमत 100 रुपयाच्या पेक्षा कमी आहे, तर जेव्हा बाळ प्रसूती होणार त्याच्यानंतर त्याला श्वासोश्वासाचा त्रास होण्याची शक्यता कमी आहे, त्याला जे आपण श्वासयंत्र व्हेंटिलेटर म्हणतो ती लागण्याची शक्यता कमी आहे, त्याच्या ब्रेनमध्ये रक्तस्राव ब्लिडिंग होण्याची शक्यता कमी आहे, त्याची आतडी जी आहे इंटेस्टाईन ते व्यवस्थित डेव्हलप होणार, त्याचं जे हृदयाचं कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे ते व्यवस्थित राहणार. सध्या आपल्या भारत देशामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर ह्याचा वापर जो आहे तो साधारण 40 ते 50% आहे. तर ह्याचं आपल्याला अवेअरनेस वाढवणं खूप आवश्यक आहे. का सर एवढं कमी का आहे हे प्रमाण? हे कमी राहण्याचं प्रमाण एक तर आपल्याकडे जे शिक्षण नाहीये याच्याबद्दल, तर लोक शिक्षण करणं आवश्यक आहे. जे महाग आहेत का खूप? ही इंजेक्शन एकदम स्वस्त आहेत. बरं, एकदम स्वस्त आहेत. अच्छा, पण म्हणजे या इंजेक्शनचा खूप फायदा होऊ शकतो आणि याचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे असं आपल्याला सांगावं लागेल. अगदी बरोबर. जेव्हा कधी आपल्याला एखादी माता आलेली आहे आणि जी 24 ते 34 आठवड्यामध्ये प्रसूतीमध्ये जाणार आहे, आपल्याकडे 12 तास, 24 तास, 2 दिवस, आठवडाभर वेळ आहे, जसं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळेल तसं हे इंजेक्शन 2 डोस देणं तर खूप बरीच मदत होईल नवजात बालकाच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यामध्ये. अच्छा सर, ह्या इंजेक्शन्सच्या व्यतिरिक्त आपण काय उपाययोजना सांगू शकता की प्रीमॅच्युअर बर्थ होऊ नये किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो आणखी? जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानाप्रमाणे जर आपण काही बेसिक गोष्टी, सर्वसाधारण गोष्टी केल्या तर जो सध्या वेळेच्या पूर्वी होण्याचा दर 10 ते 15% आहे तो आपण 5%वर आणू शकू. ह्याच्यामध्ये जर कोणी माता धूम्रपान करत असेल तर त्यांनी ते धूम्रपान थांबवून द्यावं. त्यांना काही संसर्ग असेल तर त्याचा व्यवस्थित इलाज केला जावा. त्यांना वेळोच्या वेळी तपासणीसाठी
जे स्पेशल अँटीनेटल क्लिनिक आहेत, म्हणजे प्रसूतीपूर्वीच्या चिकित्सामध्ये जाऊन तपास करत राहावा. पूर्वी जर प्रिमॅच्युअर बाळ, वेळेच्या पूर्वी बाळ झालेलं असेल तर प्रोजेस्टेरॉन नावाची हार्मोन येतात, त्याचा सप्लिमेंट पुरावा केला जावा. आणि त्याच्यानंतर त्यांना जर आपण हे जे विशेष चिकित्सा क्लिनिक्स असतात त्याच्यामध्ये जर यांचा पाठपुरावा करत गेलो, आईचं ओव्हरऑल सुदृढ केलं आरोग्य, तिला निरोगी केलं, तर हे जे प्रिमॅच्युअर होणारं बाळ आहे हे आपण मॅच्युअर करून त्याला डिलिव्हर करू शकतो. अच्छा सर, प्रीमॅच्युअर जे बर्थ झालेलं आहे, जे बाळ आहे, त्याची जी डेव्हलपमेंट आहे नंतरची, ती नॉर्मल बेबीच्या तुलनेमध्ये थोडी वेगळी असते का? काय फरक असतो त्याच्यामध्ये? एक तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन सांगतो की जर समजा बाळ 32व्या आठवड्यात झालेलं आहे, समजा आज डिलिव्हरी होणार, आज डिलिव्हरी झाली पण ते 32व्या आठवड्यात झालं. जर वेळेवर झालं असतं तर ते 40 आठवड्यात झालं असतं. बरोबर. तर ते वेळेच्या पूर्वी 8 आठवडे आलेलं आहे बाळ. आता शेजारी येऊन सांगणार की तुमचं बाळ 3 महिन्याचं झालं आणि ते मान नाही पकडत, आणि माझं बाळ पूर्ण वेळेवर झालं तर ते मान पकडतं. तर इथे एक आपल्याला संदर्भ लक्षात घेणं जरूरत आहे की बाबा हे बाळ 8 आठवडे अगोदर आलेलं आहे, त्याची आपण जन्मतारीख करेक्ट करणं आवश्यक आहे की जेव्हा जर वेळेवर झालं असतं 40 आठवड्याला, त्या दिवसापासून त्याची आपल्याला ग्रोथ डेव्हलपमेंट पहिल्या 2 वर्षामध्ये अनुमानित करणं आवश्यक आहे. तर साधारण हे 32 आठवड्याचं बाळ 3 महिन्यामध्ये मान पकडण्याच्या ऐवजी 5व्या महिन्यात पकडेल. अच्छा, थोडं स्लो होईल. प्रत्येक डेव्हलपमेंटसाठी आपल्याला त्याला करेक्शन करणं खूप आवश्यक आहे. अच्छा, मग या संदर्भामध्ये पालकांचं पण थोडंसं त्यांना माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे सर. या संदर्भामध्ये काही माहिती दिल्या जाऊ शकते का पालकांना? एकदम साधा सरळ सोपा रूल आहे की जी आपली डिलिव्हरीची डेट आहे त्या डेट पासून त्याचा प्रोग्रेस नॉर्मल बाळासारखा मोजा. नॉर्मल बाळ सर्वसाधारण 6व्या आठवड्यात हसायला लागतं, आई वडिलांना ओळखून स्माइल करतं, तर ते ज्या ड्यू डेट पासून 6 आठवड्यामध्ये हसायला लागेल तेव्हापासून 3 महिन्यामध्ये मान पकडेल, तेव्हापासून 5व्या महिन्यामध्ये ते बसायचा प्रयत्न करेल, तेव्हापासून 10 महिन्यामध्ये तो उभा टाकायचा प्रयत्न करेल, आणि 15व्या 18व्या महिन्यामध्ये पळायचा प्रयत्न करेल, 10व्या 12व्या महिन्यामध्ये आई बाबा असं काही बोलायला लागेल. तर ते आपण जन्मापासून न बघता जे ऍक्च्युअल समजा जर वेळेवर डिलिव्हरी झाली असती 40 आठवड्याला त्या तारखेपासून मोजणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे पालकांनी. सर, आपल्याला प्रेक्षकांकडून प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा वळूया. मला असं विचारायचं आहे की आपल्याकडे सुईणींकडनं लहान मुलांना मसाज वगैरे करून तेल लावून आंघोळ घातली जाते, ती पद्धत योग्य आहे का अयोग्य? सर, लहान मुलांच्या स्नानाच्या संदर्भामध्ये तर प्रचंड समज आहेत, गैरसमज आहेत, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. आपण काय सांगू शकतो की लहान मुलांना स्नान घालताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? अगदी उत्तम प्रश्न विचारलात आपण. तर बाळाला जेव्हा आपल्याला आंघोळ घालायची आहे तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला वॉर्म वॉटर, ल्यूकवॉर्म वॉटर, कोमट पाणी ज्याला आपण म्हणतो ते वापरायचं आहे. त्यांना आंघोळ दिल्यानंतर लवकरात लवकर सुकवणं आवश्यक आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना जी कपडे आपण गुंडाळणार ती पण उबदार कपडे घातली पाहिजे, आणि त्याच्यानंतर बाळा दुधाची वेळ झालेली असेल तर ब्रेस्ट फिडिंगला देऊन टाकायचं. आता तुमचा प्रश्न होता मसाज बद्दल. तर हलक्या हाताने बाळाला मसाज करणं, जे आपल्याला संस्कृतीच्या प्रमाणे व्यवस्थित वाटतं, तेल कुठलं पण वापरलं तर चालेल. खोबऱ्याचं तेल आहे, करडीचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, किंवा दुसरं काही आपल्याला आपल्या चॉईस प्रमाणे वापरायचं. कुठलंही आम्ही तेल वापरू शकतो का सर? कारण या बाबतीत सेफ तेल ज्याच्यामध्ये काही म्हणजे संसर्ग नाही असं तेल आपण वापरू शकतो. बरं. जसं आपण भारत देशामध्ये बघतो, केरळापासून काश्मीर पर्यंत जर गेलं तर प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरली जातात. अच्छा, मसाज करताना हलक्या हाताने मसाज करणं आवश्यक आहे. एक काळजी घेणं आवश्यक आहे की नाकात आणि कानात आणि डोळ्यात इथे तेल गेलं नाही पाहिजे, याची काळजी घेणं आवश्यक आहे. अजून एक गैरसमज आहे की आपण जर टाळूला तेल लावलं तर ती टाळू लवकर भरून येणार. तर हा गैरसमज आहे. तुम्ही तिथे एक थेंब तेल लावा किंवा एक टँकरभर तेल लावा, ते जेव्हा बंद व्हायचं 1.5 वर्षामध्ये तेव्हाच बंद होणार. बाळाचं जे ब्रेनची वाढ आहे ती पहिल्या 2 वर्षामध्ये साधारण 80 ते 90% पूर्ण होते, आणि ही जी टाळू उघडी आहे ही ईश्वराने उघडी ठेवलेली आहे की बाबा बाळाच्या ब्रेनची ग्रोथ व्हावी म्हणून. आणि तेल लावल्याने टाळू कधी बंद नाही होत. तर
हलक्या हाताने तेल लावा, पण जास्त तेल तिथे वेस्ट करायची गरज नाही आहे. उलट आपल्याकडे असं म्हटलं जातं सर की खूप जोरात चोळून मुलांना गरम गरम पाण्यामध्ये स्नान घातलं की मुलं छान झोपून जातात वगैरे, अशा पद्धतीचे अनेक पारंपरिक समज आपल्याकडे आहेत. आज त्यानिमित्ताने आपण प्रेक्षकांना एक चांगली उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे स्नानाच्या संदर्भातली. सर, या संदर्भामध्ये पुढे जाऊन मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्याकडे जसं या बाबतीमधले गैरसमज आहेत ना, तसंच बाळ जन्मल्या त्याच्या तोंडामध्ये मध देणं हा एक प्रकार आहे, बऱ्याच ठिकाणी केला जातो. त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे सर? जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत बाळाला पहिल्या 6 महिन्यामध्ये आईच्या दुधाशिवाय काही पण दिलं जाऊ नये, जे नॉर्मल हेल्दी बाळ आहेत त्यांना. जन्माच्या अगोदर मध देणे किंवा थोडं ग्लुकोजचं पाणी देणे किंवा कुठलं देवाचं तीर्थ देणे किंवा तुळशीचं पान टाकणे, ह्या बऱ्याच ठिकाणी प्रथा अस्तित्वात आहेत. पण ह्या मुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असते. अच्छा. ते जे हनी किंवा मध आपण जे म्हणतो ते जर पाश्चराइज किंवा निर्जंतुक जर नसेल तर बाळाला क्लॉस्ट्रिडियम नावाच्या आजाराची शक्यता असते. तर जोपर्यंत शक्य आहे, जे बाळ सुदृढ आणि निरोगी आहे जन्मापासून, त्याला आईच्या दुधाशिवाय कुठलीही गोष्ट दिली जाऊ नये. अच्छा, म्हणजे जन्मल्यानंतर बाळाला आईचं दूध हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं आपल्याकडे या बाबतीत सतत प्रचार आणि प्रसार होत असतो. या संदर्भामध्ये डॉक्टरांचं एका काय मत आहे ते आपण आता जाणून घेऊयात सर. हे जे प्रीमॅच्युअर बेबीज असतात, म्हणजे 9 महिन्याच्या आधी जे जन्माला येतात, त्यांच्यासाठी पण आईचं दूध खूप महत्त्वाचं असतो. त्यांच्यासाठी पण आम्ही पहिल्यांदा 1-2 दिवस जेव्हापर्यंत बेबी स्टेबल होत नाही तेव्हापर्यंत IV फ्लुइडवर ठेवतो आणि त्यानंतर आईचं दूध लवकरच सुरू करतो. त्याने आईच्या दुधाचे जे फायदे आहे ते बाळाला भेटतात आणि आईचं दूध हेच अमृत आहे बाळांसाठी आणि ते पावडरच्या दूध आणि दुसऱ्या दुधापेक्षा सर्वात चांगलं आहे. तिसऱ्यांदा हे बेबीज जे आहे जेव्हा ते डिस्चार्ज घेतात त्यांचा फॉलोअप जे म्हणजे OPD मध्ये येऊन दाखवणे, परत दाखवणे, त्याला फॉलोअप म्हणतात. ते खूप महत्त्वाचं असतो, कारण फॉलोअपमध्ये आम्ही बघतो की जो बेबी जर 2 kg डिस्चार्ज झाला होता तर त्याचा वेट कसं वाढते आणि त्याची ग्रोथ कशी होते. ग्रोथ म्हणजे माइलस्टोन्स वगैरे, तो केव्हा बोलायला लागतो, केव्हा चालायला लागतो, हे सगळं आम्ही बघतात. आईच्या दुधाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. प्रीमॅच्युअर बर्थमध्ये देखील ते किती महत्त्वाचं आहे याविषयी डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली. आपलं आणखी अधिक यावर काय म्हणणं आहे सर? डॉक्टरांनी अगदी योग्य सांगितलं. आईचं दूध हे अमृत आहे आणि जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर, जे आपलं आरोग्य विभाग आहे, त्यांच्या सल्ल्यानुसार असं आहे की सर्वसाधारणपणे नॉर्मल जी बाळ आहेत त्यांना आईच्या दुधाशिवाय पहिल्या 4 ते 6 महिन्यामध्ये दुसरं काही पण दिलं नाही गेलं पाहिजे. खरं आहे सर. हे केल्यामुळे आईचं दूध आहे हे ताबडतोब अवेलेबल आहे, त्याचं तापमान व्यवस्थित आहे, ते त्याच्यामध्ये कुठलेही जंतू नाही आहेत, जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल आहे, त्याला काही गरम करायची गरज नाही आहे. आणि जेव्हा बाळ आईचं दूध घेते तर आईच्या स्किन टू स्किन, चमडीच्या चमडी कॉन्टॅक्ट जेव्हा येतो तर आईच्या सोबत त्याचं बॉन्डिंग आणि अटॅचमेंट पण खूप चांगली होते. खरं आहे सर. आपण जे सांगितलं ना की आईच्या दुधाव्यतिरिक्त काही देऊ नका, तेव्हा एक घुटी आपल्याकडे देण्याचा प्रकार आहे, तो किती योग्य आहे? त्याचप्रमाणे शेकशेगडी हा जो प्रकार असतो तर त्याविषयी पण काही माहिती देता येऊ शकते का? हे जे बाळकडू किंवा बाळगुटी आहे किंवा आपण जायफळ किंवा बदाम किंवा काजू घासून वगैरे देतो, हे दिलं नाही गेलं पाहिजे, हे आवश्यक नाहीये. आता आपल्या आजीबाईच्या बटव्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पण हेच देऊन मोठं केलंय. तर पण जर आपण जर शास्त्रीय रीतीने जर याचा विचार केला किंवा जर बघितलं तर बाळाला ह्या गोष्टी दिल्या नाही गेल्या पाहिजेत. कारण आपण ह्यांना प्रिपेअर करताना जे पाणी वापरणार त्याच्यामधून कुठल्या जंतूचा प्रादुर्भाव झाला तर बाळाला मग श्वासाचा त्रास होणार, बाळाला उलट्या होणार, बाळाला संडासचा त्रास होणार. तर ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बाळाला खूप गरम ठेवणं, जर घर थंड असेल आणि आपल्याला टेम्परेचर बाळाचं तापमान वाढवण्यासाठी जर गरज असेल तर आपण त्याचं वापरू शकतो, पण ते पण एका कंट्रोलमध्ये, एका लिमिटमध्ये, की बाबा बाळ ओव्हरहीट व्हायला नको.
बरोबर आहे. म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा नीट विचार करून मग त्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना करा असं सांगायला हरकत नाहीये. सर, आपल्याला प्रेक्षकांकडून पुन्हा विचारणा झाली आहे, जरा तिकडे वळूयात. माझा प्रश्न असा आहे की नवजात शिशु संदर्भात स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी? स्वच्छता हा प्रमुख मुद्दा आहे सर. स्वच्छतेच्या संदर्भातले सगळे डिटेल मुद्दे आम्हाला आज हवे आहेत. एकदम सर्वात महत्त्वाचं जे आहे की बाबा सर्वात इम्पॉर्टंट सर्वात महत्त्वाचं जे आहे की हात कसे धुतो आपण. आणि कुठल्याही गोष्टीला आपण जसं जेवणाच्या अगोदर हात धुणे आवश्यक आहे. आपण देवाचं दर्शन करण्याच्या अगोदर आपण हात आणि पाय धुवून जातो. तसंच बाळाला जेव्हा आपण हात लावणार ॲज अ आई किंवा ॲज अ वडील किंवा ॲज अ आजी, त्यावेळेस हात अगदी व्यवस्थित धुणे खूप आवश्यक आहे. बाळाची जी कपडे वापरतो आपण ती स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक आहे. त्यांनी शी केलं, त्यांनी शू केलं तर त्यावेळेस ताबडतोब त्याचं जे लंगोटी वगैरे असेल किंवा डायपर असेल तर ते ताबडतोब बदलणं आवश्यक आहे. कारण हे जर काळजी नाही घेतली तर त्याला कुठल्या ना कुठल्या संसर्गाचा प्रादुर्भाव होणार. त्वचेचाही विकार होऊ शकतो. त्वचेचा पण विकार होऊ शकतात. त्याला रॅश वगैरे पण येऊ शकते. त्याला रॅश वगैरे पण येऊ शकते. त्याच्यानंतर प्रदूषित वातावरण आहे तर अशा ठिकाणी त्याला घेऊन जाऊ नये. खूप मोठा प्रोग्राम वगैरे करत आहे, त्याचं नामकरण करत आहे आणि हजारो लोक बोलवलेत, 100 लोक बोलवलेत, असं करायला नको. आपल्या कामाची जी लिमिटेड लोक आहेत तेवढे बोलूनच ह्या गोष्टी केल्या तर अति चांगलं. सर, याच्यामध्ये एक मुद्दा असा येतो की सार्वजनिक ठिकाणी नेमकं बाळाला कोणत्या वयापासून न्यायला हवं, एक आपला सल्ला काय या संदर्भामध्ये? सर्वसाधारणपणे 3 ते 4 महिन्यापर्यंत बाळाला जर आवश्यक असेल तरच बाहेर काढलं तर चांगलं. हे सोडून जर समजा आता डॉक्टरकडे जायचं आहे आपल्याला, त्याला लसी द्यायच्यात किंवा त्याचं चेकअप करायचं किंवा त्याचं ग्रोथ कशी होते आहे, त्याचं डेव्हलपमेंट कशी होते तेवढ्यासाठीच त्याला बाहेर काढायचं. अदरवाईज मग आई आणि आजी आणि वडील एवढेच लोक त्या बाळाची काळजी घेतात, हे अतिउत्तम. साधारण 3 महिन्यापर्यंत. तर जे आपल्याकडे प्रथा आहे की बाबा पहिल्या प्रसूतीच्या वेळेस माहेरी पाठवल्या जातं. माहेरी पाठवलं तर आईची विशेष काळजी घेतली जाते किंवा आईची जी आई आहे ती ह्या मातेला काही पण काम नाही करू देणार. तिला वेळेच्या वेळी खावं प्यायला देणार, तिचं मानसिक आरोग्याकडे लक्ष देणार. तर ही एक चांगली उत्तम प्रथा आहे. म्हणजे त्यामुळे बाळाचंही आरोग्य नीट होतं आणि मातेचंही आरोग्य नीट राहतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. सर, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो मला. बऱ्याचदा या बाबतीमध्ये विशेष माहिती नसते की बाळाला नेमकं झोपवावं कसं, या संदर्भामध्ये बरेच कन्फ्युजन आहे सर. वेस्टर्न कंट्रीजमध्ये बॅक टू स्लीप कॅम्पेन म्हणतात की बाबा बाळाला पाठीवरच झोपवायचं, पोटावर झोपवायचं नाही. जर बाळाला आपण पाठीवर झोपवलं तर ते सडन इन्फंट डेथ म्हणजे बाबा एकदमच बाळ मृत्यू झालं वगैरे त्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. जर त्याला आपण पोटावर झोपवलं तर यदा कदाचित समजा त्याचा श्वास घुसमटला किंवा नाक त्याचं बंद झालं तर कार्बन डायऑक्साईडची लेवल जास्त प्रमाणात होऊन बाळाचा मृत्यू होऊ शकतो. तर बाळाला आपल्याला पाठीवरच झोपणं आवश्यक आहे. बाळाला ज्या आपण रूममध्ये झोपवणार त्याचं तापमान साधारण 28 डिग्री ठेवणं आवश्यक आहे. बाळाला जी कपडे आपण वापरणार ती उबदार कपडे ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून बाळ तापमान लूज नाही करणार, जेणेकरून बाळ गरम राहणार. सर, पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की मुलांना सगळ्या प्रकारची सवय असायला हवी, त्यामुळे मला वाटतं मुलांवर प्रयोग केले जातात. पण आज त्यानिमित्ताने आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे की नेमकं किती कालावधीपर्यंत, किती काळापर्यंत बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी. एक प्रश्न आणखी मला विचारायचा आहे सर की NICU म्हणजे नेमकं काय, त्या संदर्भामध्ये मला मी तुम्हाला काही चित्र दाखवतो ज्याच्याने आपलं हे समज माहिती मिळेल आम्हाला. चालेल सर, आपण माहिती दिली तरी चालेल आम्हाला. तर जे बाळ वेळेच्या पूर्वी होतात त्यांना आपण नवजात अर्भक अतिदक्षता कक्षामध्ये ठेवतो. बरं. जी बाळ 32 ते 37 आठवड्यामध्ये होतात त्यांना आपण सौम्य वेळेच्या पूर्वी झालेली बाळ म्हणतो. बरं. जी बाळ 28 ते 32 आठवड्यामध्ये झालं त्याला आपण सांगतो की मध्यम वेळेच्या पूर्वी झालेली बाळ आहेत. आणि जी बाळ अगदी 28 आठवड्या म्हणजे 7 महिन्याच्या पण अगोदर झालेली आहेत त्यांना आपण सांगतो की बाबा हे अतिशय वेळेच्या पूर्वी झालेली बाळ आहेत आणि यांना खूप स्पेशलाइज केअरची जरूरत आहे.
तर जे सौम्य बाळ असतात त्यांना लेवल 1 केअरमध्ये ठेवलं जातं, जे मध्यम आहेत त्यांना लेवल 2 मध्ये ठेवलं जातं, आणि जे खूपच वेळेच्या पूर्वी आहेत, साधारण 28 आठवड्याच्या अगोदर आहे, त्यांना अतिदक्षता कक्षमध्ये ठेवलं जातं. आता ह्या बाळांना आपल्याला त्यांचं तापमान व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे, त्यांचं न्यूट्रिशन व्यवस्थित, त्यांचं फीडिंग होत नाही तर सुरुवातीला ग्लुकोज, प्रथिन, फॅट्स हे देणं आवश्यक आहे, त्यांना विटॅमिन्स देणं आवश्यक आहे. जेव्हा ते फीडिंग टॉलरेट करण्या एवढे होतील तेव्हा ट्यूबनी फीड देऊ शकतो यांना आपण. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या साफसफाई, क्लिनलीनेस आणि संसर्ग होऊ नये म्हणून खूप काळजी घेणं आवश्यक आहे. सर, जाता जाता मला नवजात शिशूच्या संदर्भातली धोक्याची लक्षणं अगदी थोडक्यात आपल्याकडनं जाणून घ्यायची आहेत. जर बाळ काही कारणाने दूध पित नसेल किंवा सुस्त वाटत असेल किंवा त्याला वारंवार अतिसार होत असेल, लूज स्टूल होत असतील किंवा वारंवार वॉमिटिंग होत असतील किंवा फिट्स आलेले आहेत किंवा बाळ निळं दिसलं आहे किंवा संडासमध्ये रक्त वगैरे आलेलं आहे, तर अशा बाळांसाठी कधी पण घरी थांबवायचं नाही. ताबडतोब आपण त्यांना लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टराकडे घेऊन तपास करून घ्यावे. अगदी सर, आपण आज खूप छान माहिती सांगितलीत. मला वाटतं प्रेक्षकांनाही ती माहिती खूप आवडली असणार आहे. आपल्या प्रतिक्रिया आपण आमच्यापर्यंत नक्की कळवा. आज आपण इथे आलात सर, आणि इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल मी सखी सह्याद्रीच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.